चोर 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 चोर. अरे कोण आहे रे तिकडे? प्रधानजी, सेनापती. अहो कुठं पळवून आणलंय मला? नाही म्हणजे आमदाराला खुर्ची सकट पळवून नेतात माहितीये, खासदाराला खुर्ची सकट पळवून नेतात हे माहितीये, पण खुद्द महाराजांना खुर्ची सकट पळवून आणलंय. कुठं आणलंय मला? अच्छा 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 अच्छा, कुळगाव मधल्या विठ्ठल मंदिर परिसरात. काय ना, मी विसरलोच होतो. आज आपला 3:30 कार्यक्रम इथं करायचा आहे नाही का? हो ना. चला तर मग सुरुवात करूया. जोरात बोला. 6:30. 6 6 6 6. 6 6 6 6 6. इतका वेळ झाला तरी दादा अजून आले नाही. काय 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 बदलापूरची आम्हाला माहिती सांगायची होती. आता कुठे गेले ते दादा? हो आलो आलो. हो ताई, हो माई, हो आका बाजूला, मला पुढे जाऊ दे. हे बघ. काय दादा एवढा उशीर कसा काय झाला तुम्हाला? उशीर झाला म्हणून कारण तुम्हाला काय सांगू, रेल्वेच्या फाटकापाशी त्या मला म्हशी आडव्या हो, त्यांना हाकलून येस तो पुत्तरी एवढा उशीर झाला. बर 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 बर, असू द्यात असू द्यात. दादा हे बघा, मला पटकन या बदलापूरची माहिती सांगा बरं. आपले शिवाजी महाराज होते की नाही, महाराष्ट्र कल्याणचा खजिना लुटायला गेले तेव्हा घोडे कुठं बदली गेले तर बदलापूरला. अच्छा, म्हणून नाव पडलं का म्हणायला बदलापूर. बदलापूर. क्या बात आहे बाबा. वा 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 वा. आणि मला आता सांगा, इथली प्रजा सगळी सुखात आहे ना दादा? आयला सगळं मध्यमवर्गीय आहे. शपथ घेऊन सांगता सगळे सुखी आहेत, खाऊन पिऊन. सगळे खाऊन आणि पिऊन म्हणजे पाणी पिऊन. हो तुमचं आलं काय म्हणजे बदलापूर मध्ये पाणी येतं? पाणी येतं म्हणजे आमच्याकडे आमच्या सोसायटीमध्ये बोरवेल आहे. हो बोरिवली आहे? बोरिवली नाही हो, एवढं सिंपल करत नाही. बोरवेल. बोरवेल. अच्छा अच्छा, तुम्ही आता मला बोर करू नका. ऐका, आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. दादा सुरुवात करायची जरूर. मग जोरात सगळ्यांनी म्हणा, साडे माडे. प्रधानजी, सगळ्यात पहिल्यांदा वाटूयात टोकन्स. प्रधानजी, आम्ही आमच्या राज्यामधल्या सगळ्या ज्येष्ठ मत देणाऱ्या, ज्येष्ठ मत म्हणजे जे ज्येष्ठ आणि मतदान करतात त्या सगळ्यांना टोकन्स वाटलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर छोट्या राणी सरकार आहेत. राणी सरकार, आपलं नाव? रिया अजय पाटकर. रिया पाटकर. रिया म्हणजे काय हो? माहित नाही. बरं मला सांगा, तुमचा आवडता हिरो कोणता? कुठलाच नाही. जाऊ दे. कुठलाच नाही? जाऊ दे मरू दे. मी तुला काहीच विचारत नाही आता. मग जाऊ दे मरू दे. मला आता तू एक काम कर, जाऊ दे मरू दे. 3 टोकन्स काढून दे. जाऊ दे मरू दे लवकर. 1 डोळे मीठ, 2 3. राणी सरकारांनी आम्हाला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 93. आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 73. या 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 या. सेनापती, आपण आपल्या या 3 मावळींनी पण सोबत घेऊन आपण खेळणार आहोत आपलं पहिलं युद्ध. अंदाजे किती? बरं का प्रधानजी, आम्ही या तिघांना सुद्धा मानाचे वस्तारे दिलेले आहेत. वस्तारे नाही, वस्त्रे दिलेले आहेत. आता यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अल्पेश पातकर. पातकर. तुम्ही काय करता दादा? मी सर्व्हिसला असतो गोदरेज मध्ये. गोदरेज मध्ये आहात? किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली मला. 7 वर्ष झाली. मग पहिल्यापासून बदलापूरचेच? हो, रहिवासी बदलापूरचे. बर, मग काय लग्न वगैरे झालं? लग्न झालं माझं. मग कसं काय जमलं लग्न? का जमवलं तुमचं तुम्हीच? काय गालातल्या गालात गोड हसतात बघा. काहीतरी गौड बंगाल दिसतंय. कसं काय? लव्ह मॅरेज आहे माझं. लव्ह मॅरेज आहे का? बर, कुठं बघितलं पहिल्यांदा? बदलापूर मध्येच. बदलापूर मध्ये कुठलं तरी ठिकाण असेल ना? असं म्हणजे कुठं देवळात गेले तुम्ही, त्यांच्या मागं मागं गेलाय? किती मागं मागं फिरत होतात? 1-2 वर्ष होतो. 1-2 वर्ष होता. मग कोणी कोणाला विचारलं? मीच प्रपोज केला. काय विचारलं? काय लग्नाची असेल का माझ्याशी? हा, डायरेक्ट लग्नाचीच बोलली. मग त्या काय म्हणल्या? तयार आहे ना. अजून काय? लगेच तयार झाल्या? मग घरातले कसे तयार केले? झाले तयार घरातले पण. लगेच तयार झाले? झाले लगेच नाही झाले पण झाले. पण मग आता सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे? सेटलमेंट कुणी केली? सेटलमेंट झाली सेटलमेंट नाही, पण कुणी मध्यस्थी कुणी केली? माझा मोठा भाऊ होता. हा, मग काय पळून जाऊन लग्न केलं? नाही, सगळं अरेंज ना? व्यवस्थित. क्या बात आहे. माझं सुद्धा असंच लग्न व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण काय
आईच्या मनाविरुद्ध मी काही करू शकत नाही. असो, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनीता रवींद्र भवाळ. मग काय तुम्ही मूळच्या बदलापूरच्या? नाही, आम्ही मावळचे. मावळचे. बघितलं, आमचे मावळे कुठून कुठून आम्ही बोलवलेत, मावळे मधून आलेत खास. कधी आला तिकडे बदलापूरला? राजांबरोबरच कल्याणच्या लुटीमध्ये? हो. त्याच वेळेला आला का? नाही, आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष आला. बरं, मग काय करतात महाराज आपले? ते रेल्वेमध्ये कामाला आहेत. हा, रेल्वेमध्ये. म्हणजे आता घोडे वगैरे सोडून ते रेल्वेमध्ये गेलेले आहेत. महाराजांचा प्रवास कसा असतो रोजचा? व्यवस्थित असतो. कुठे? माटून गेलाय. माटून गेला. मग इकडनं रोज किती वाजता निघतात बाहेर? प्रस्थान कधी करतात? 7 वाजता. 7 वाजता. मग 7 वाजता काय काय त्यांना गडबड असते आणि काय काय करून द्यावं लागतं? डबा करून द्यायला लागतो सगळा त्यांचा. बरं, मग घरामध्ये अजून कोण कोण असतं? 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मग बरं, युवराज आणि युवराजनी आहेत. हो. काय नाव आहेत त्यांची? मुलीचं नाव प्राजक्ता आहे, मुलाचं नाव सुमेध. बर, मग ते काय किती दंगा वगैरे करतात घरात? हो, खूप मस्ती मग करतात. महाराजांना किती त्रास असतो याचा? काय नाही, ते असले की शांत असतं सगळं. का? महाराजांचा त्यांना वट घाबरतात जरा. खूप वट आहे का महाराजांचा? हो. हे बघा, महाराजांच्या भीतीचा अजिबात तमा बाळगू नका आणि इथं बिनधास्त बोली लावा. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? सुफला काशीनाथ कासकर. कासकर. काय करता तुम्ही? आम्ही घरीच काम राहतो. घरीच असता? बर, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर कामाला जातात. कुठे? मुकुंद कळवा. कळव्याला, म्हणजे ठाण्यामध्ये? हा. बर, मग काय कळवतात का तुम्हाला कधी येणार आहे, कधी जाणार हा, आहे? करतात ना फोन. करतात फोन? काय मोबाईल वर करतात? मोबाईलवर करतात. बरं, मला सांगा, त्यांना कुठला पदार्थ आवडतो जास्त? त्यांना तिखट कुठलंच नाही आवडत, गोडच आवडतं. तिखट आवडत नाही? बरं, मग काय स्वभाव त्यांचा तिखट आहे का? हा. बरं, मग काय गोड पदार्थ घालून त्यांना सौम्य करता तुम्ही? बरोबर. बरोबर. घरी अजून तेव्हा हसल्या, किती हसल्या बघितलं, म्हणजे किती चिडत असतील बघितलं ना दादा, किती चिडतात? भरपूर. भरपूर. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुमच्या समोर वस्तू ठेवणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील आपले पातकर दादा, त्यानंतर ओवाळताई आणि सर्वात शेवटी कासकर वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. सोन्याचा मुलामा दिलेल्या या नेकलेस सेट मध्ये मशीन फिटिंग केलेले अमेरिकन डायमंड्स आहेत. या सेट मध्ये एक नेकलेस आणि 2 कर्णफुले आहेत. या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत लावतायत पातकर दादा. पातकर दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे. काय किंमत आहे? 1740. 1740. ठामे या मतावर? हो. नक्की? नक्की. बदलायची आहे? नाही नाही, जाऊ दे. अजिबात नाही. नाही. फिक्स आहे? लिहून टाकायची? लिहूयात मग. ओवाळताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत आहे? 1640. नक्की? हो. पाठीमागे काय अंदाज आहे? हा, किती? 1900 इकडं, 2500 इकडं, 17. बघा, वेगवेगळ्या किमती येत आहेत. तुमचा काय अंदाज आहे? 1640. 1640च. लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहून टाकूयात मग. कासकर वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. 1790. 1790. बघा, तुमच्याकडचा जो 9 आहे तो तुम्ही 6 म्हणून वापरू शकता. हातातला 4 हा आकडा सुद्धा वापरू शकता. किंमत बदलायची आहे? नाही. नाही. याच किमतीवर ठाम आहे? लिहून टाकायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पातकर दादांनी सांगितलेली किंमत आहे 1740 रुपये. त्यानंतर ओहाळताईंनी सांगितलेली किंमत आहे 1640 रुपये. आणि सर्वात शेवटी कासकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1790 रुपये. बघूयात या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1490 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती ओवाळताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन.
अभिनंदन ताई. धन्यवाद. बरं याच्या अगोदर असा नेकलेस सेट घेतला होता त्यांनी? त्यांनी नाही घेतलेला. नाही घेतलेला, पण आता एक नेकलेस सेट तुम्हाला मिळालेला आहे, तोही 3.5 कडून. आता तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. लक्षात ठेवा, कार्यक्रमाच्या शेवटी मी याचं उत्तर विचारणार आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न फार सोपा आहे. प्रश्न असा आहे, 3 मेल्यांचा मळा त्यावर कुशाबा काळा म्हणजे काय?